नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 74वा आणि 75वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. काल आपण पाहिलं की र अक्षर आणि क अक्षर याचे शब्द याची विशेषणं जास्त असणारे असे ते श्लोक होते. आजच्या भागातही क अक्षर जास्त असणाऱ्या विशेषणांनी सुरुवात होणारा 74वा श्लोक आहे. पण 74व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून व या अक्षरांनी सुरू होणारी विशेषणं देवीची आलेली दिसत आहेत. यामध्ये तिला काय म्हटलंय तर ती कलांचं मूर्त रूप आहे. ती अतिशय गोड बोलणारी आहे. ती अतिशय सुंदर आहे आणि तिला मद्याची आवड आहे अशी ती आहे. म्हणून तिला कादंबरी प्रिया असं म्हटलंय. वेद जाणणारी ती आहे आणि मद्याने धुंद झालेली अशी ती आहे. देवीचा आणि तिला मद्य वाहण्याचा किंवा तिनं मद्यप्राशन करण्याचा हा संदर्भ अनेक वेळा येतो. लोकपरंपरांमध्ये सुद्धा तो दिसतो. अनेक घरांमध्ये देवीची पूजा करत असताना वास्तविक पाहता हा तंत्र मार्गामधला उपचार आहे. पण देवीला पूजा झाल्यानंतर नैवेद्याबरोबर गुंजवाटी म्हणजे ज्यामध्ये मद्य आहे असं द्रव देण्याची पद्धत अनेक घरांमध्ये आहे. देवीला विश्व निर्माण करणारी आणि नुसतं निर्माण न करणारी तर ते टिकवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणारी ती आहे असं म्हटलंय. वेदांना जन्म देणारी ती आहे. विष्णूची माया आहे आणि अतिशय खेळकर अशी ती आहे असं तिला म्हटलंय. तर ही विशेषणं आलेले 74वा आणि 75वा असे 2 श्लोक आपण वाचायला शिकूया. तत्पूर्वी ध्यानाच्या श्लोकांनी आपल्या वर्गाची सुरुवात करू. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखे मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकां. 74वा जो श्लोक आहे तो असा आहे. कलावती कलालापा कांता कादंबरी प्रिया वरदा वामनयना वारुणी मदविफला. आता हा श्लोक आपण 4 टप्प्यामध्ये म्हणायला घेऊया. कलावती कलालापा कलावती कलालापा कलावती कलालापा कलावती कलालापा कलावती कलालापा कांता कादंबरी प्रिया 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 कलावती कलालापा 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 कांता कादंबरी प्रिया वरदा वामनयना वारुणी मदविफला वरदा वामनयना वरदा वामनयना वरदा वामनयना वरदा वामनयना वरदा वामनयना वरदा वामनयना वारुणी मदविफला वारुणी मदविफला वारुणी मदविफला वारुणी मदविफला वारुणी मदविफला वरदा वामनयना 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 वारुणी मदविफला. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. कलावती कलालापा कांता कादंबरी प्रिया वरदा वामनयना वारुणी मदविफला कलावती कलालापा कांता कादंबरी प्रिया
वरदा वामनयना वारुणी मदविह्वला कलावती कलालापा कांता कादंबरी प्रिया वरदा वामनयना वारुणी मदविह्वला कलावती कलालापा कांता कादंबरी प्रिया वरदा वामनयना वारुणी मदविह्वला. आता पुढचा 75वा श्लोक म्हणूया. तो असा आहे. विश्वाधिका वेदवेद्या विंध्याचल निवासिनी विधात्री वेद जननी विष्णू माया विलासिनी. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. विश्वाधिका वेदवेद्या विश्वाधिका वेदवेद्या विश्वाधिका वेदवेद्या विश्वाधिका वेदवेद्या विश्वाधिका वेदवेद्या विंध्याचल निवासिनी विंध्याचल निवासिनी विंध्याचल निवासिनी विंध्याचल निवासिनी विंध्याचल निवासिनी विश्वाधिका वेदवेद्या 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 विंध्याचल निवासिनी विधात्री वेद जननी 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 विष्णु माया विलासिनी 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 विधात्री वेद जननी 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 विष्णु माया विलासिनी. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. विश्वाधिका वेदवेद्या विंध्याचल निवासिनी विधात्री वेद जननी विष्णु माया विलासिनी विश्वाधिका वेदवेद्या विंध्याचल निवासिनी विधात्री वेद जननी विष्णु माया विलासिनी विश्वाधिका वेदवेद्या विंध्याचल निवासिनी विधात्री वेद जननी विष्णु माया विलासिनी विश्वाधिका वेदवेद्या विंध्याचल निवासिनी विधात्री वेद जननी विष्णु माया विलासिनी विश्वाधिका वेदवेद्या विंध्याचल निवासिनी विधात्री वेद जननी विष्णु माया विलासिनी. आज आपण वाचायला शिकलेल्या 74व्या आणि 75व्या श्लोकामध्ये क पासून सुरू होणारी काही विशेषणं आणि व पासून सुरू होणारी अनेक विशेषणं अशी आपण पाहिली. आजचा भाग इथे थांबूया. लवकरच भेटू उद्याच्या भागात पुढच्या 2 श्लोकांचं पठण करण्यासाठी. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.